याआधी कधीच तुम्ही खाल्ली नसेल अशा वेगळ्या पद्धतीने आणि टेस्टी पालकची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज. तर इथे मी पालकची एक जुडी घेतली आहे, आणून स्वच्छ केली आहे आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर पालक मी बारीक चिरून घेतला आहे. आता मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे, 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे, अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे. तर मी 2 चमचे बेसन घातलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बेसन जास्त घालायचं नाही, गरज लागली तरच आपण यामध्ये बेसन घालणार आहे. तर हे मिश्रण थोडं पातळ वाटतंय, त्यामुळे मी परत 2 चमचे बेसन यामध्ये घातलं आहे. आता सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. सगळं व्यवस्थित पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. तर चांगलं हाताने चोळून अशा पद्धतीने मसाले लागतील असं संपूर्ण मळून घेतलेलं आहे मी. आता तेल थोडं हाताला लावून थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन अशा पद्धतीने याचे बॉल्स बनवायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे बॉल बनवून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण पालकचे हे बॉल्स बनवून घेणार आहोत. तर तेल लावल्यामुळे हे हाताला अजिबात चिकटत नाही आणि सहज अशा पद्धतीने मी हे सगळे बॉल व्यवस्थित बनवून घेतले आहेत. आता एक वाटण आपण बनवणार आहोत. तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे. एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, रफली चॉप करायचा आहे. एक टोमॅटोसुद्धा, त्यानंतर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 ते 2 मिरच्या मी स्लाईस करून हिरव्या घातलेल्या आहेत. पाणी न घालता मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे तेल घालून 1 चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर हिंग पावडर यामध्ये घालायची आहे. एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये घातला आहे आणि कांदा चांगला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. आता 1 चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे. तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता मसाले घालूया. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट म्हणजेच काश्मीरी मिरची घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. आता इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही कुठलाही मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही चिकन मसाला, गरम मसाला वापरला तरी चालेल. तेलातच हा मसाला छान मस्त परतवून घ्यायचा आहे. आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून या मसाल्यामध्येच मस्त परतवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान मी हा मसाला परतवून घेतलेला आहे. आता मी मिक्सरचं भांडं धुवूनच थोडंसं पाणी घातलेलं आहे. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. त्यानंतर मी कसुरी मेथी इथे घातलेली आहे. आता इथे एक चाळणी घेतली आहे. चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. आता थोडी थोडी जागा सोडून आपण जे पालकचे बॉल्स बनवले होते ते बॉल्स यावर ठेवायचे आहेत. तुम्हाला जर वेगळ्या कढईमध्ये वाफवून घ्यायचे असतील तर तुम्ही वेगळे सुद्धा वाफवून घेऊ शकता. पण यावरच ठेवलं तर आपली दोन्ही कामं एकदम होतात. आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले हे पालकचे बॉल्स मस्त वाफवून झालेले आहेत. तुम्ही हे सुरीने किंवा चमच्याने अशा पद्धतीने बाजूला करून बघू शकतात. आता ही चाळणी आपण बाजूला काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मसालासुद्धा आपला मस्त शिजलेला आहे. आपली झाली की नाही दोन्ही कामं एकदम झालेली आहेत. आपल्याला वेगळी वाफवायची गरज नाही आणि आपली गॅसची सुद्धा बचत झाली. आता यामध्ये 2 चमचे मलाई टाकायची आहे, म्हणजे ही दुधावरची क्रीम आहे. तुमच्याकडे फ्रेश क्रीम अमूलची असेल ती घातली तरीसुद्धा चालेल. छान अगदी या मसाल्यातच मिक्स करून घेऊन झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं एक कड काढून घ्यायचं आहे. तर मी 2च मिनटं छान एक कड काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे पालकचे बॉल्स जे बॉईल करून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित हा मसाला याला लावून म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यावर पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटंच फक्त आपल्याला ही ग्रेव्ही छान कड काढून घ्यायची आहे. तर मी 2च मिनटं ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे, म्हणजे एक कड काढून गॅससुद्धा बंद केलेला आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ही भाजी इतकी चवीला टेस्टी लागते ना, मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही नॉर्मल पालकची भाजी बनवत असाल आणि ती जर कोणाला आवडत नसेल, जसं की लहान मुलंसुद्धा पालेभाज्या खायला कंटाळा करतात,
तर अशा पद्धतीने तुम्ही पालकची भाजी बनवून दिली तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ही पालकची भाजी आहे. न आवडणारे देखील आवडीने आणि चवीने ही भाजी खातील. ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली असल्यामुळे प्रत्येकालाच ही आवडेल. आपण नेहमी पालकची सुक्की भाजी बनवतो किंवा डाळीमध्ये पालक घालून बनवतो. तर बऱ्याच जणांना पालकची भाजी आवडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वेगळ्या पद्धतीने एकदा ही पालकची भाजी बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सगळेच आवडीने खातील. तर ही नवीन पद्धतीने बनवलेली पालकची भाजी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. जर ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.